बाजा बाजा इकडे ये. आलो. काय म्हणताय रे हे कोणाचं डोकं? ते तूच बनाव घडवलास ना सगळं? त्याचे काहीतरीच काय काय मग तुझ्या नाच्या बरोबर नाचलास कशाला? त्याचं काय झालं, गाणं इतकं सुंदर रंगलं होतं, मी पण त्यात रंगून गेलो. तसा माझा काही संबंध नाही. छान, तुझा खोडसाळपणा तुझ्या लहानपणापासून ठाऊक आहे मला. नाही पण मी काय म्हणतो, अहो माझं ऐकून घ्या. अहो ए उचले मामा, खट्याळ मामा लठाळ. कोणाचं पत्र आहे? पत्र नाही, कृपाछत्र आहे तुमच्या परमपूज्य मातोश्रींचं. रजिस्टर्ड नोटीस पाठवली आहे मला वकिलाकडून. सख्या सासूकडून सुनेला नोटीस, तेही एकाच घरात. ह्या वाचा. आई आई काय रे याचा अर्थ? मी सांगते, याचा अर्थ अनर्थ. घरातला तमाशा कोर्टात गाजवणार आहेस का? मग काय करणार? तू मुळे तुझ्या बायकोच्या मुठीतून बाहेर यायला तयारच नाहीस. आता मात्र हद्दच झाली. तिची जिद्द कुठवर टिकते कायद्यासमोर तेच बघणार आहे मी. मागात पडेल कोर्टात, ते माझ्याच बाजूने साक्ष देतील. काय हो? छट, माझ्याच बाजूने साक्ष देईल काय रे? मी कोणाच्याही बाजूने साक्ष देणार नाही. हे घर आहे का तुरुंग? या घरात राहणं मुश्किल केलं तुम्ही दोघींनी. उद्या सगळं मुश्किल कराल. महामाया कुठची? पण मी देखील काही कमी नाही म्हणावं. माझ्याशी गाठ आहे. पण पेमेंटवर निभावलं. आयुष्याची दोरी बळकट म्हणून हा दोर निसटला. अगं बाई, काय झालं? ओ माय गॉड, मी निघालोच. सामान घरी पाठवून दे. हो सर. अभराला फोन केलेलाच आहे, आता येतीलच एवढ्या. माया, माया, थँक गॉड तू वाचलीस. मला मृत्यूपूर्व जबानी द्यायची आहे. माया, तशी वेळ अजून आलेली नाहीये. गुडघ्याला मार लागलेला दिसतोय. आधी हॉस्पिटल आणि मग तशी वेळ आलीच ना तर मग जमानी. चला रे, काय करा. तशी मी सोडणार नाही तिला. अब्रू नुकसानीची फिर्यादच ठोकते तिच्यावर. ठोक. तिचा पुरता बदला घेईन तेव्हाच काळी शांत होईल माझं. आता अभय इंदूरून परत आला ना की एकदा सोक्षमोक्ष लावून टाक. तुझी ती सद्गुणी सून हॉस्पिटल मधून परस्पर माहेरी गेली ना, राह म्हणा तिथंच कायमची. माझा गुडघा दुखवला, काही दिवस मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. त्याचं दुःख तर आहेच, पण त्यापेक्षा त्या चटकीनेला काही दिवस का होईना आत घातलं, त्याचा आनंद जास्त आहे मला.
बरं अभय केव्हा परत येणार आहे? आजच यायला हवा. अगो बाई आलाच वाटतं. थांब थांब थांब. तुझी पूजा चालू दे, मी बघतो. बरोबर बघ. हा कोण आहे? ही माया. हा माया थांब तू, मीच बघते. चालती हो. कोण तो? तुमच्या मुलाची लग्नाची बायको, तुमची सून. माझी सून केव्हाच मेली. तीच भूत होऊन आले तुमच्या मानगुटीवर बसायला. व्हा बाजूला. नाही होणार. आज पाऊल टाकशील तर तगडी मोडून लंगडी करीन. पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावं लागेल. मुकाट्यानं बाजूला व्हा. आडवे याल तर तुडवून आत जाईन. खबरदार आत येशील तर. बाजूला व्हा. चल गाई, माझ्या वाटेला जातात काय? थांब. तुला भांडायची एवढी खुमखुमी आली आहे ना, वय झालं तरी माझ्या अंगात धमक आहे अजून. सोड हात. चल आई. कुठं निघालीस? मेली जीवावर उठली माझ्या. काय मला हवं म्हणतो? मलाच. हे घे सटवे. तुमची ही हिंमत. आणि इकडे. माझ्या मला जेव्हा मुक्त माझ्या अंगावर वीट त्याला काय? हे घर आहे की लढाईचं मैदान? कशाला घराचा विध्वंस करायला निघालात? माया तुम्ही वा बाजूला. आता डू ऑर डाय. जिंकू किंवा मरू. आम्ही जिंकू, तुम्ही मरा. आई तू तरी माझं ऐक. अबे तू मध्ये बोलू नकोस. आता ती आहे आणि मी आहे. स्टॉप दिस नॉनसेन्स. आज माझी पुरती खात्री झाली की तुम्ही माणसं नाही जनावर आहात. तेव्हा कशी अरे तुम्हाला जनावर म्हणणं म्हणजे जनावरांचा देखील अपमान आहे. तुमच्यामुळे या या चार भिंतीला घर पण आणणं तर दूरच राहिलं. त्या इतरांना कंदार उभा करून ठेवलं तुम्ही लोकांनी. आणि त्यापेक्षा मी जातो आणि जीवच देतो. तुझ्यामुळे माझा मुलगा जीव द्यायला निघालाय. एक शब्द बोलू नकोस. मी तुझ्याकडे दाखवतोच तुला चाटाने. आलं घरात माझ्या समजा, पर असं हातपाय घालून काय उपयोग? माणसानं न रडता आणि न डरता जगा शिकलं पाहिजे. बरं मी सांगून बघू का माया त्यांना? नाही काही सांगायच्या ऐकायच्या पलीकडे गेलेत सगळे. जातो मी. अभय जातो? नेहमी निघताना येतो म्हणणारा आज जातो का? परत येणार नाही म्हणून. अभय माझ्या यार आयुष्यात खरा दोस्ताना तुझ्याकडून मिळाला यार. काका पोरा काकू, खरं प्रेम खरा जिव्हाळा दिला तुम्ही मला. माझ्याकडून काही चुकलं असेल, काही कमी जास्त झालं असेल तर मला माफ करा. नाही रे, विसरून जा सगळं. अभय नावाचा एक मनानं दुबळा झालेला पण स्वभावानं प्रेमळ असा एक मुलगा होता, एवढी आठवण मात्र ठेवा. जातो मी. थांब अभय. विष? अभय तू विष पिऊन आत्महत्या करणार होतास? मूर्ख फेकाड. अरे रे अभय पोरा हे रे काय थांब अभय थांब. काय होणार आहे ज्योतिबालाच ठाऊक.